एकीकडे लाडक्या बहिणींचं गवगवा करणं, त्यांच्या नावाने मोठ्या प्रमाणात जाहिराती लावणं, त्यांच्याच घामाचा पैसा खर्च करून आपले फोटो, हासरे फोटो लावणं आणि एकीकडे महाराष्ट्रामध्ये एका वर्षात जवळपास 64,000 आमच्या लाडक्या बहिणी बेपत्ता आहेत. महाराष्ट्रातलं हे सरकार खरंच लाडक्या बहिणीच्या बाजूने आहेत का, हे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत. लाडक्या बहिणी फक्त मतासाठीच आहेत का, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. विधानसभेमध्ये सातत्यानं हे प्रश्न आम्ही उपस्थित केले, पण राज्य सरकारने त्याचं उत्तर टाळलं. राज्याचे गृहमंत्री स्वतः लाडक्या बहिणीचा प्रश्न, बेपत्ता महिलांचा प्रश्न जेव्हा जेव्हा विधानसभेत आला तेव्हा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यातून पळ काढला. आणि ही जी काही परिस्थिती आज आहे, महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान हा नेहमी मध्यभागी राहिलेला आहे आणि त्याच आधारावर या राज्याची कारकीर्द चाललेली आहे. पण आज महिला ह्या शेवटच्या टप्प्यात आलेल्या आहेत. त्या फक्त मतदानाच्या पुरतंच लाडक्या राहिल्यात आणि नंतर त्यांना बेपत्ता झाल्या की आत्महत्या झाल्यात याचं कुठलंही कारण न देता सरकार महिलांवर अत्याचार करताना आपण पाहतोय. काल भंडाऱ्यामध्ये ते डब्बे वाटायचा कार्यक्रम सरकार करते आहे निवडणुकीच्या तोंडावर, आणि त्याच्यामध्ये महिला त्या ठिकाणी सहभागी झाल्यात. त्या महिलांवर लाठीचार्ज त्या ठिकाणी केला गेला. तर काय देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांना महिलांना मारण्याचा अधिकार दिलेला आहे? या राज्य सरकारने त्या पद्धतीचा काही फतवा काढलेला आहे? ही जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे, हे सरकार महिला विरोधी आहे, महिलांवर अत्याचार करणारं सरकार आहे आणि मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये महिलांचा राग या सरकारवर आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून सरकारने या 64,000 महिला एका वर्षात ज्या गायब झालेल्या आहेत त्या पद्धतीचं स्पष्टीकरण द्यावं, ही मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही करतो आहे. बिलकुल आम्ही लावलं आहे. सरकारने उत्तर दिलं पाहिजे. आमची मुद्दा असा आहे की अग्री हे महिलांच्या बाजूने आहेत की महिलांच्या विरोधात आहे, ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी यावी. उद्योगपत्यांचं कर्ज माफ केलं जातं. आता मिठागृहाच्या जमिनी हजारो कोटीच्या दिल्या जातात, त्याच्या जाहिराती लावा ना. पण 1,500 रुपये द्यायच्या त्याच्या जाहिराती पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही त्यांच्याच भगिनीच्या पैशातून तुम्ही करता आहात आणि महागाई वाढून भगिनींना तुम्ही आर्थिक लुटताय. तर हे महिलांवरचं प्रेम, लाडक्या बहिणीवरचं प्रेम या सरकारचं काय आहे हे आपल्याला पाहायला मिळते. सर, एकीकडे तुम्ही आता म्हणताय की महिला बेपत्ता आहे, दुसरीकडे शेतकरी आपला आक्रोश जो आहे तो मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती करताना पाहायला मिळतो. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्यामुळे ते एक तरुण शेतकऱ्यांनी संपूर्ण सोयाबीन जे आहे ते मंत्रालयाच्या मुख्य गेटवरती फेकून आंदोलन केलं. नरेंद्र मोदीचं सरकार असो की राज्यातलं महायुतीचं सरकार असो, हे सरकार हे शेतकरी विरोधी आहे, हे धनदागड्यांचं सरकार आहे. हे आम्ही जो आरोप करत होतो त्याला तुम्ही आरोप म्हणत होता, ती वस्तुस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आज सगळीकडे जवळपास दुष्काळाची परिस्थिती आज शेतीमध्ये निर्माण झालेली आहे. अतिवृष्टीमुळे सगळं धान असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, फळबागा असतील, भाजीपाला असेल, सगळं नासधूस झालेली आहे. सरकार सर्वे करायला तयार करत नाही. सर्वे त्या ठिकाणी झाला तिथं अजून पैसे दिले नाहीत आणि जो काहीतरी या निसर्गाच्या तावडीतून वाचून जो काही सोयाबीन आता शेतकऱ्यांनी काढला त्याला 4,000 रुपये भाव देतात आहेत. याच सरकारने ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार होतं त्याच वेळेस या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री सोयाबीनला आणि कापसाला भाव मिळावं याच्यासाठी आंदोलन आणि उपोषण करायचे. तर ते नकली होतं का? सत्ता आल्यानंतर 6,000चं सोयाबीन
आज 4,000 रुपयाला दिला जातो. एकीकडे खताचे भाव वाढलेत, एकीकडे बियाणाचे भाव वाढलेत, डिझेलचे भाव वाढलेत, सगळे भाव वाढलेत. मग त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतीमालांचा भाव वाढायला, किंमत वाढायला पाहिजे होती, पण ती वाढवली गेली नाही. आणि म्हणून आज तरुण शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या समोर, या नालायक सरकारच्या समोर मेहनतीनं पिकवलेला सोयाबीन त्या आज मंत्रालयाच्या दारासमोर टाकलेला आहे. हा सरकारचा निषेध करण्यासाठी तो तरुण शेतकरी इथं आलेला आहे आणि त्याच्यामुळे तो विरोध करण्यासाठी, निषेध करण्यासाठी सरकारचा तो शेतकरी आलेला आहे. हे शेतकरी विरोधी सरकार आहे, म्हणून हे चित्र आज महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं आहे. आपल्याला लक्षात असेल की धर्मा पाटील असेल की असे अनेक शेतकरी आहेत की त्यांनी या ठिकाणी येऊन आत्महत्या केलेली आहे. 6व्या माळ्यावरून खाली जंप मारण्याचं काम केलेलं आहे. अनेक लोकांचा मृत्यू, शेतकऱ्यांचा मृत्यू, तरुणांचा मृत्यू या मंत्रालयातून, या सरकारच्या देखत झालेला आहे. आणि म्हणून हे सरकारच शेतकरी विरोधी आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं. सर, आज अमित शहा 2 दिवस मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत. अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावरती असताना तळागाळातल्या बैठका त्यांच्याकडनं घेताना पाहायला मिळत आहेत. केंद्रीय गृहमंत्री आहेत ते आता अमित शहा आणि मोदींचे दौरे वाढले. ज्या पद्धतीने लोकसभेला त्यांची दौरे वाढली होती तर त्याचा परिणाम होईल का? महाराष्ट्र हे अमित शहा आणि मोदीसाठी ATM कार्ड आहे आणि हा ATM कार्ड पुन्हा कसा वाचवता येईल याच्यावरचा तो एक प्रयत्न शेवटचा ते करतात आहे. जेवढं अमित शहा महाराष्ट्रात येतील, जेवढं नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतील, त्याचा सरळ फायदा महाविकास आघाडीला होईल. हे मी तुम्हाला पहिलेही सांगितलं, आजही सांगतो. ATM कार्डच्या मागं ही जी मेहनत चाललेली आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहाची, ही महाराष्ट्राला तो ATM कार्ड बनवलेला त्याच्यामुळे आहे. त्याचा काही फरक पडणार. सर, महिला विभागाचं म्हणताय, त्याबरोबर महिलांच्या अत्याचाराच्या घटना देखील वाढताना दिसून येतात. कलकत्त्याची घटना ताजी असताना न्यायमंदिरामध्ये जी घटना घडली ते मुख्यमंत्र्यांनी ज्या ते डीनला निलंबन करण्याचे आदेश दिले, कसे पाहता येतात? मूळ प्रश्न आहे की ती कलकत्त्यामध्ये त्याच पद्धतीचा त्या व्यवस्थेवर कारवाई करण्याचं काम तिथल्या सरकारने केलेलं होतं. महाराष्ट्रामध्ये त्यापेक्षाही जास्त मोठ्या घटना, अत्याचाराचं काही त्याला मी तुलना करू शकत नाही, ह्या लहान आहे की मोठ्या आहे. आखरी स्त्रीवरचा, महिलावरचा अत्याचार म्हणजे अत्याचार असतो. महाराष्ट्रामध्ये रेग्युलर या पद्धतीचं महिलांवर अत्याचार, लहान मुलीवर अत्याचार सुरू आहे. ज्यावेळेस महाविकास आघाडी म्हणून शरद पवारजी असेल, उद्धव ठाकरेजी असेल, मी असेल, आम्ही जेव्हा मोर्चा काढायला निघालो तर यांनी आमच्या मोर्चावरच बंदी आणली, कोर्टामध्ये जाऊन बंदी आणली. पण पश्चिम बंगालमध्ये BJPच्या लोकांना त्या पद्धतीच्या मोर्चे काढायचे अधिकार आहेत. मग ते पश्चिम बंगालचेच BJPवाले इथं येऊन मोर्चे काढावेत. आता जिथं या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त अगर देशात कुठं अत्याचार होत असेल तर लहान मुलीपासून तर महिलांवर अत्याचार होणारं हे केंद्र महाराष्ट्र झालेलं आहे. आणि हे महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं एक लाजिरवाणी बाब या सरकारच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या सरकारने थोडं तरी सुज्ञीवर यावं आणि ह्या सगळे जे आज महिलांवर आणि लहान मुलींवर अत्याचार चाललेला आहे हे थांबवण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, एवढीच मागणी करू शकतो. त्याच्या पलीकडे या सरकारकडून काय अपेक्षा राहिलेल्या नाही. फक्त डीनला बदली करणं आणि जो आरोपी डॉक्टर आहे त्याला निलंबित करणं एवढ्यावर ही कारवाई आता थांबताना दिसते आहे. आपण काय मागणी करायला निमित्ताने? हे सरकारच बरखास्त केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं धार्मिक तेढ, महिलांवर अत्याचार ज्या पद्धतीने जे सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे हे सरकारच असफल झालेलं, नापास सरकार आहे. आणि म्हणून या सरकारलाच बरखास्त केलं पाहिजे ही मागणी आम्ही मागच्या काळात केली. पण केंद्रातलं नरेंद्र मोदीच्या सरकारला महाराष्ट्रामध्ये तेच अपेक्षित आहे. आणि म्हणून ते सरकार आणि स्वतः गृहमंत्री तुम्ही येतात आहे केंद्राचं सांगितलं, त्यांना याचं घेणं देणं नाही आहे. त्यांना फक्त ATM कार्ड महाराष्ट्राचा वापरायचा आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. एक वक्तव्य खूप गाजत आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणताय की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाषणादरम्यान ते बोलले की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 14 जागांवर वोट जिहाद झाला आणि त्यामुळं ज्या पद्धतीचा हा संपूर्ण प्रकार दिसून येतो आहे, लव जिहाद आणि वोट जिहाद मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात सुरू आहे. मला तर असं वाटतं की हे जे सध्याचे गृहमंत्री आहेत, सध्याचे म्हटलं थोड्या दिवसाचे असल्यामुळे, तर यांच्या ह्या वक्तव्याचीच मला त्यांच्या वक्तव्याचं महाराष्ट्राच्या जनतेलाच एक प्रकारचं शर्मिंदा करणारं हे वक्तव्य असेल. गृहमंत्री पदावर आहेत म्हणून त्यांचं व्यक्तिगत मत नाही, ते गृहमंत्री म्हणून मांडतात आहे.
शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शिवाजी महाराजच त्यांना माहिती नाही. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सुद्धा मुस्लिम होते. आता मुसलमानांना वोट जिहाद म्हणायचं असेल तर मग आता याच्यापेक्षा दुर्भाग्य काय. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्ट्राने पूर्ण देशामध्ये समतेचा संदेश दिला त्या महाराष्ट्रातला गृहमंत्री या पद्धतीचं वक्तव्य करत असेल ते महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आहे. त्यांनी जाहीर माफी मागावी या वाक्याची. आणि लव जिहादचा जो प्रश्न आहे, तुम्हीच गृहमंत्री आहात. महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं जिहाद लव जिहाद होत असेल, कोणी महाराष्ट्रद्रोही होत असेल त्याच्यावर कारवाई करायचे अधिकार तुमच्यावरच आहे. तुमचे काही आमदार एका धर्माला शिवा देत निघालेले. अगदी चाललं काय या महाराष्ट्रामध्ये. कुठं गोटमार होत असेल, कुठं लाठीचार्ज होत असेल, कारवाई करा ना. तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे. पण जे वक्तव्य करून महाराष्ट्राला तोडण्याचा जो पाप तुम्ही करता आहात त्याचं खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसांनी या राज्याच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. वोट जिहाद हा शब्द वापरून त्यांनी या समतेचं समर्थन करणाऱ्या महाराष्ट्राचं अपमान करण्याचं काम जे केलेलं आहे त्यांनी यांनी जाहीर माफी मागावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. अरे मला हे कळत नाही. आम्हाला प्रत्येक पक्षाचं जे कामकाज असतं ते चालत राहत आहे. आम्ही जे अर्ज आले त्या अर्जाच्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन आमचे निरीक्षक तिथं जाऊन माहिती घेतील, त्या पद्धतीचा रिपोर्ट येईल आणि मग आपल्याला त्या जिल्ह्यामध्ये काय काय करतील. कारण की आम्हाला कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रामध्ये हे जे जातीवादी आणि महाराष्ट्राला विकणारं जे सरकार आहे, महाराष्ट्रद्रोही सरकार आहे, शिवद्रोही सरकार आहे, या सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचा उद्देश आहे. त्यामुळे आमच्या पक्षामधून जे काही आता आमचे लोक निरीक्षक म्हणून गेलेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये त्याची सगळी माहिती आणेल आणि त्याच्या आधारावरून महाराष्ट्रामध्ये पुढची रणनीती आमची काय राहील निवडणुकीची त्याचा अर्थ ते आमची प्रोसेस आहे. तोडगा निघालेला आहे. तोडगा निघायचा नाही हा असं तुम्ही काय ते आम्ही 288 झालं. अंबादास दानवे यांनी एक ट्विट केलेलं आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलंय की मुंबई मागोमाग किंवा महाराष्ट्रातील इतर भागाभागात पुण्यातील 50 कंपन्या गुजरात आणि आंध्र प्रदेशला गेलेल्या आहेत. पुण्यात कंपन्या बाहेर जाण्याचा महासेल लागलेला आणि सरकारवर टीका कसं बघतात. बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलेला आहे. महाराष्ट्रामध्ये यांच्या विद्युत चोरीमुळे विद्युतच्या मोठ्या प्रमाणात कोळसा असेल यांनी त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार असेल त्याच्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विद्युतचे दर वाढत आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, विद्युतचे दरांचा प्रश्न, या सगळ्या प्रश्नामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातले सगळे उद्योग आता बाहेर जायला लागलेले आहेत हे त्याच्यातून स्पष्ट होते. सोनम वांगचुकचे ते पंजाब बॉर्डर सामाजिक कार्यकर्ते पुढे आले होते आणि अशा पद्धतीने त्यांना आता कारवाई हरियाणामध्ये दाखवते त्यावेळेस त्यांना डिटेन केलेलं. त्याच्यासोबत 80 वयोवृद्ध सुद्धा आहे. मला त्याचे डिटेल्स नाही. ते आमचे राष्ट्रीय लेवलवरून याच्यावरची प्रतिक्रिया देतील. कांग्रेस ने महाराष्ट्र में लापता लेडीज एक कैंपेन शुरू किया है सरकार के खिलाफ. क्या ये कैंपेन है, क्या इसे किसके जरिए कहना चाहते हैं? कहना क्या चाहते हैं, वास्तुस्थिति हम लोगों के सामने लाना चाहते हैं कि महाराष्ट्र में जो लाडली बहन के नाम से जो सरकार महिलाओं को गुमराह करना चाहती है उसकी वास्तविकता हम लोगों के सामने रखना चाहते हैं. कल ही आपने देखा होगा कि महाराष्ट्र के एक भंडारा जिले में वो कुछ बर्तन बांटने का काम ये सरकार कर रही थी. वहाँ पर महिलाओं को लाठीचार्ज किया गया. तो महिलाओं पे अत्याचार का कल ही एक उदाहरण आपके सामने है. दूसरा इशू है कि बड़े पैमाने में छोटे बच्चियों के ऊपर, महिलाओं के ऊपर अत्याचार महाराष्ट्र में रोज हो रहे हैं और रोज आपके चैनल में दिख रहे हैं. महाराष्ट्र को अपमानित करने का काम राज्य की सरकार बार बार कर रही है, ये उसमें स्पष्ट होता है. हमने विधानसभा में भी सवाल किया है, हम चुनाव में नहीं कर रहे हैं, हमने विधानसभा में भी ये मुद्दा उपस्थित किया था. सरकार इसमें
विधानसभा को ही गुमराह कर रही थी। 64,000 महिला महाराष्ट्र में बेपत्ता है। सरकार ने उसका जवाब देना चाहिए और महाराष्ट्र में महिलाओं की सुरक्षा का जो प्रश्न है वह हम बार बार उठाएंगे, क्योंकि हमारा महाराष्ट्र शाहू फुले अम्बेडकर और छत्रपति शिवाजी महाराज का विचारधारा का है और हमारा जो सेंटर पॉइंट जो है महिलाओं की सुरक्षा और महिलाओं का सम्मान, लेकिन ये सरकार में वो चीज़ नहीं है और इसलिए ये सरकार को आईना दिखाने का काम हम लोग कर रहे हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।